नमस्कार. झेपमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात झेप, नवे पर्व, नवी दिशा. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात गेले 2 दिवसापासून अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. आज प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोखरी, बेंढारवाडी, जांभोरी येथील कारवाडी क्रमांक 1, क्रमांक 2 तसेच माळीण, पसारवाडी, पंचाळे, अडीवरे भागात स्थानिक शेतकऱ्यांना भेटून संवाद साधला. आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे हवामान विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाचा जोर वाढू शकतो. त्या अनुषंगाने येथील स्थानिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित राहण्यास शासनास सहकार्य करावे, अशी विनंती केली. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील डोंगराळ भागातील वाडी वस्त्यांचे पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर आहे. या नागरिकांना घरकुले मंजूर असून अनेक ठिकाणी जागेचे सपाटीकरण, जोड रस्ते देखील पूर्ण झाले आहेत. यावेळी आंबेगाव जुन्नर उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना तांबे, तहसीलदार श्री सचिन वाघ, माजी सभापती प्रकाशराव घोलप, तालुका पंचायत समिती उपसभापती ज्योती पारधी, आंबेगाव तालुका गट विकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शामराव बांबरे, तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश शेठ खिलारी, प्रवीण पारधी, सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव उपअभियंता श्री कुंभार यांसह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.